विद्यार्थी मित्रांनो, एमएचटी-सीईटी एक्झामचं सर्वात मोठं ॲडव्हांटेज म्हणजे काय? तर एमएचटी-सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग असला कोणताही प्रकार नाहीये. आपण जर एखादा ऑप्शन जर व्यवस्थित आन्सर दिलं, तर आपल्याला पूर्ण मार्क्स मिळणार आहेत आणि जर आन्सर आपलं चुकलं असलं, तर आपण जे मिळवलेले मार्क्स आहेत, तर त्या मार्क्स मधून एकही तुमचा मार्क्स किंवा पॉइंट सुद्धा तुमचा कट होणार नाहीये. मग त्याच या अनुषंगाने की तुक्का स्ट्रॅटेजी ही तिथं खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे काय? एखादा पर्टिक्युलर क्वेशन असेल, की जो क्वेशन तुम्हाला येत नसेल, सुटत नसेल किंवा खूप टाइम कन्झ्युमिंग जात असेल, त्या ठिकाणी आपण ही जी तुक्का स्ट्रॅटेजी आहे, याला स्पेशली नाव दिलंय तुक्का स्ट्रॅटेजी, पण याला सायंटिफिक ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक किंवा ट्विन आन्सर यासारखे नावं आहेत आणि ही खूप युजफुल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काय? तर एक्झामिनरचा माइंडसेट ओळखून इथं आपण काम करतो. एक्झामिनरचं म्हणजे जो पेपर सेटर आहे, ज्या व्यक्तीने पेपर सेट केलाय, तर त्याचा माइंडसेट कसा आहे? नक्की त्याने काय विचार करून मुलांना कोणत्या ट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काहीतरी त्याने अशा खुणा ठेवल्या असतील, की जेणेकरून आपण करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. मग या सर्वांचं आपण काय केलंय? एनालिसिस केलं इथं व्यवस्थितरित्या. त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. त्याच्यामुळे काय करायचंय? व्हिडिओ तर शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. भले तुम्ही टॉपर असो किंवा तुम्ही ड्रॉपर असो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आहे. कारण इव्हन टॉपर जरी तुम्ही असाल, तर तुमच्याकडे टाइम हा लिमिटेड आहे. तुम्हाला टाइम हा कमी पडणार आहे. त्याच्यामुळे होईल काय? प्रत्येक क्वेश्चन तुम्ही जर सोडत बसले, तर ते पॉसिबल नाहीये. मग काही क्वेशन्समध्ये तुम्हाला या टेक्निक सुद्धा यूज कराव्या लागतील. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय? चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरू करूया तुक्का स्ट्रॅटेजी. मी व्यवस्थित तुम्हाला एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करणार आहे किंवा कशी यूज करायची, कुठे यूज करायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आता तुक्का स्ट्रॅटेजी कधी यूज करायची हे तुम्हाला मी सांगतो. डायरेक्ट पेपरला गेल्या समजा क्वेश्चन पेपर तुमच्या पुढे आलाय, ओके, स्क्रीनवर. डायरेक्ट तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करायची तर नाही, तिथंच तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करायची नाही. एकदा तुमचं 100% द्यायचं तुम्ही. 100% तुम्ही एकदा क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. फिजिक्स, केमिस्ट्री आहे ना आपल्याकडे, तर पूर्ण 1 to 100 क्वेश्चन्स आहेत, तर 100व्या क्वेश्चन पर्यंत तुम्ही पोहोचा. जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत परफेक्ट, थोडासा टाइम लागत असेल, सर्व अटेम्प्ट करा. मग काही आन्सर क्वेश्चन शिल्लक राहतील की जे तुम्हाला येत नाहीयेत, बरोबर? मग त्या ठिकाणी आपली तुक्का स्ट्रॅटेजी ही तुम्ही यूज करू शकताय, बरोबर? याचा खूप चांगला रिझल्ट आहे. इव्हन सर्व जे आपल्या ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यू टाइपचे ज्या एक्झाम्स आहेत, तर त्या सर्व एक्झाम्समध्ये हा तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय होतो. इव्हन जेईई मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग, जेईई सारखे एक्झाम, नीट सारखे एक्झाम निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा मुलं काय करतात, की व्यवस्थितरित्या अनालिसिस करून आन्सर गेस करताय. त्याच्यामुळे त्यांचा स्कोर खूप वाढतोय. बरोबर? मग आपल्याला सीईटी तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये, खूप मोठा ॲडव्हांटेज आहे. तिथे तर ही आपली स्ट्रॅटेजी खूप चालणार आहे. बरोबर? आता पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली, की नक्की यूज कधी करायची आहे? तर यूज कधी करायची? ज्यावेळेस तुमचं 100% देणं होईल, तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह कराल आणि काही एक क्वेश्चन्स राहतील, तर त्यावेळेस तुम्ही ही तुक्का स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट, की ब्लाइंड गेसिंगनी होतं काय? ब्लाइंड गेसिंग म्हणजे काय? बरेच जण म्हणतात तुक्का मारायचा, गोळ्या मारायच्या, काय? तर ऑप्शन नाही. बी आणि सी मधला काही पण मारून द्या, बरोबरच असणार आहे. ही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. कारण त्या आता टेक्निक खूप ओल्ड झाल्या. बी आणि सी ऑप्शन देणार. कारण ते आता एक्झामिनरला पण माहिती झालं, की मुलं जास्त करून बी आणि सी ऑप्शन टिक करतायत. मग तो ए आणि डी मधले ऑप्शन टाकतोय, बरोबर? काही वेळेस बी आणि सी मधले. त्याच्यामुळे तिथं आपल्याला शुअरिटी आहे का? नाहीये. हे पहा ना, ज्यावेळेस आपल्याकडे समजा 4 ऑप्शन्स असतील, पर्टिक्युलर एमसीक्यू आहे, 4 ऑप्शन्स आहेत. आपली बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? फक्त 25%. इथं मी जर तुक्का मारला, तर असं एक केस असू शकते 4 मधली, की बी आन्सर त्याचं बरोबर असू शकतं. पण माझं 3 वेळेस आन्सर चुकू शकतं. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आहे बरोबर येण्याची? फक्त 25%. मग हीच प्रोबॅबिलिटी आपल्याला काय करायची आहे? वाढवायची आहे. हीच प्रोबॅबिलिटी आपल्याला 25 वरनं 33 वर न्यायची, 33 वरनं 50 वर न्यायची आणि नंतर तर डायरेक्ट आपल्याला आपलं ओरिजिनल जे आन्सर आहे, बरोबर आन्सर ते मिळतंय. म्हणजे समजलं, ब्लाइंड गेसिंग हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजीचा अवलंब केलाच पाहिजे. त्याच्यानंतर ना पुढची गोष्ट काय? तर रिमूव्हल रूल. पहिला रूल म्हणजे काय? ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक किंवा किंवा त्याला म्हणायचं ऑप्शन रिमूव्हल रूल. आपल्याला या ठिकाणी बरोबर आन्सर कोणतं आहे हे नाही शोधायचं. आपल्याला या ठिकाणी बरोबर आन्सर कोणतं आहे हे शोधायचं नाहीये. आपल्याला या ठिकाणी चुकीचे आन्सर्स कोणते आहेत हे शोधायचे. म्हणजे काय? हे पहा, फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुमच्या पुढे एमसीक्यू असणार, 4 ऑप्शन असतात. मी जसं सांगितलं तुम्हाला 25% प्रोबॅबिलिटी आहे तुमचा ऑप्शन बरोबर येण्याची. त्याच्यानंतर ना ज्यावेळेस तुम्ही एक ऑप्शन इलिमिनेट कराल, तुमच्या पुढे 3 ऑप्शन राहतील. याच्यामध्ये जर तुम्ही तुक्का मारला, तर तुमची 33% प्रोबॅबिलिटी आहे की तो क्वेश्चन तुमचा बरोबर येण्याची. पण जर तुम्ही अजून एक जर ऑप्शन इलिमिनेट केला, म्हणजे पूर्ण टोटल 2 ऑप्शन जर इलिमिनेट केले, तर 50% चान्सेस होतात. एकतर क्वेश्चनचा आन्सर ए असेल किंवा क्वेश्चनचा आन्सर बी असेल. त्याच्यामुळे काय करायचं? क्वेश्चन वाचायचा. बरोबर आन्सर शोधायचा प्रयत्न करायचा नाहीये आपल्याला. आपल्याला चुकीचे आन्सर्स कोणते आहेत? मला समजलं
की समजा डी हा ऑप्शन येतच नाहीये, मी कट मारला त्याला. त्याच्यानंतर बी पण हा ऑप्शन कधी येऊ शकत नाहीये, त्याला कट मारला. मग राहिले कोणते ए आणि सी. मग याच्यात तुम्हाला कळून जाईल नक्की ना कोणता आहे. आणि नाहीच जर समजलं तर तुम्ही डायरेक्ट कोणताही तुक्का इथं मारू शकता. 50% चान्सेस आहेत तुमचे क्वेश्चन बरोबर येण्याचे. समजलं? मग पहिला रूल कोणता झाला आपला, की रिमूव्हल रूल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आउटलायर व्हॅल्यू कशी रिमूव्ह करायची. आउटलायर व्हॅल्यू किंवा ज्याला आपण काय म्हणतो ऑड वन आउट, हा कसा रिमूव्ह करायचा समजून घेऊया. पर्टिक्युलर एखादा क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेत, की काय 0.7 म्हणजे व्हॅल्यू दिल्यात. आता हे पहा, हे नंबर असू शकतात, तुमचे वर्ड सेंटेन्सेस असू शकतात, काही असू शकतात. मी फक्त एक एक्झाम्पल इथं घेतलंय. 0.7, 0.007, त्याच्यानंतर 0.4 दिलंय आणि इथं 14 दिलंय. हे इथं कट केलं, याचा अर्थ काय, इथं 14 आहे बरं का. मला सांगा, हे सगळे पॉइंट्स मध्ये आन्सर येतं किंवा अजून जर आपण मेळ घेतला तर इथं फक्त इथं काय फ्रॅक्शनचा फरक आहे. इथं 0.4 आहे. मग मी काय करू शकतो, फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्टली माझा हा ऑप्शन कट झाला इथं हा ऑप्शन कट. त्याच्यानंतर आणखीन मला अॅक्युरेसी हवी असेल तर हा पण ऑप्शन कट होतोय. हा 7 दिसतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी काय करणार, माझ्या पुढे वर्क क्वेश्चन तर असणार. त्याचं थोडंसं गुणाकार भागाकार जर करून पाहिलं, ते जर थोडंसं 7 कुठे येत असेल तर मी याच्यापैकी कोणताही ऑप्शन एक क्लिक करून देऊ शकतोय, बरोबर. आणि ते एकदम स्पीडमध्ये किंवा तुम्ही त्या वातावरणात असताना त्यावेळेस तुम्हाला बरोबर समजतं की नक्की कोणता ऑप्शन वगैरे चूज करायचा. किंवा फर्स्ट इम्प्रेशन जे असतं, मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, की फर्स्ट इम्प्रेशन जे असतं तर ते तुमचं ऑलवेज बरोबर असतं. समजलं? म्हणजे आपला दुसरा पण रूल तुम्हाला समजला, की काय आउटलायर व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे एक्स्ट्रीम्स व्हॅल्यू, तर ते आपल्याला रिमूव्ह करायच्या. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला काही वेळेस असे ऑप्शन असतील की जे ट्विन्स असतात किंवा सिमिलर असतात. काय असतात, ट्विन ऑप्शन असतात. म्हणजे काय, तर पहा 1 अँड 2, ओके, किंवा असं पण असू शकतं 1,2 या पद्धतीने असू शकतं. इथं असू शकतं 2,1, बरोबर. 1 अँड 2 आहे, 2 अँड 1 आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे जर आपण ऑप्शन पाहिले, 1 अँड 4 आहे, 1 अँड 3 आहे. आपल्याला इथं समजतानाच समजतं ना, थोडंसं जर आपण पाहिलं, क्वेश्चन जरी नाही पाहिला तर समजताना समजतंय काय बाबा, असेल तर या दोन्ही पैकीच एक असेल, बरोबर आहे. मग हे आपण तिथं रिमूव्ह करायचे. समजलं, या दोन्ही पैकी एक जर केलं आपण तर कोणतं एक तरी असणार आहे, ते बरोबर येणार तुमचं. मग ही सुद्धा ट्विन जी टेक्निक आहे ही पण खूप महत्वाची टेक्निक आहे. त्याच्यानंतर आणखीन कोणती टेक्निक आहे, किंवा तुम्ही ऑप्शन मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑल ऑफ दी अबाऊ आणि नन ऑफ दी अबाऊ हे ऑप्शन्स पाहिले असतील. जर तुम्हाला हा ऑप्शन कुठं दिसला, नन ऑफ दी अबाऊ आणि ऑल ऑफ दी अबाऊ, तो क्वेश्चन आपल्याला बिलकुल स्किप करायचा नाही. तिथं आपण आपले म्हणजे करेक्ट आन्सर गेस करू शकतो. आता ते कशा पद्धतीने, तर मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस ऑल ऑफ दी अबाऊ हा ऑप्शन दिसलेला आहे किंवा मॉक टेस्ट मध्ये पण तुम्ही जर पाहिलं असेल तर मोस्ट केसेसमध्ये ऑल ऑफ दी अबाऊ हा ऑप्शन बरोबर असतो. 65% प्रोबॅबिलिटी आहे की ऑल ऑफ दी अबाऊ हा क्वेश्चन बरोबर असण्याची. समजा बघा, ए, बी आणि सी असे 3 ऑप्शन असते, तर डी काय असतो, ऑल ऑफ दी अबाऊ, बरोबर. समजा इथं 1, 2 आणि 3, तर ऑल ऑफ दी अबाऊ याच्यातला समजा पहिला जर फिट बसत असेल, दुसरा जर फिट बसत असेल, तिसरा चेक करायची पण गरज नाही, डायरेक्ट ऑल ऑफ दी अबाऊला क्लिक करायचं. पण तुमच्याकडे वेळ जर कमी असेल ना, असा दिसला तर डायरेक्ट ऑल ऑफ दी अबाऊला तुम्ही क्लिक करू शकताय. काही एक प्रॉब्लेम नाही. 65% प्रोबॅबिलिटी आहे की तो ऑप्शन बरोबर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, की नन ऑफ दी अबाऊला काय करायचं. ऑल ऑफ दी अबाऊ आहे पण नन ऑफ दी अबाऊ कोणत्याही क्वेश्चनचं आन्सर नसतं. वरच्या 3 ऑप्शन मध्येच आन्सर असतं. नन ऑफ दी अबाऊ जर आलं तर तो ऑप्शन हा आपण इलिमिनेट करायचा किंवा नन ऑफ द अबाऊ आपण क्लिक करायचं नाहीये. कारण हे चेक केलंय आपण, मॉक टेस्ट वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये चेक केलंय की नन ऑफ दी अबाऊ हा ऑप्शन खूप कमी वेळेस विचारला गेलाय किंवा खूप कमी वेळेस तो बरोबर असल्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे नन ऑफ दी अबाऊ डायरेक्टली स्किप करायचंय. त्याच्यानंतर पण ज्या वेळेस दोन्ही पण ऑप्शन असतील त्यावेळेस काय करायचं, म्हणजे काय काही वेळेस ऑप्शन असतात पहा. काही वेळेस ऑप्शन असतात ए, बी, त्याच्यानंतर असतो ऑल ऑफ दी अबाऊ आणि त्याच्यानंतर असतो नन ऑफ दी अबाऊ. या केसेसमध्ये तुम्हाला सांगतो, या केसेसमध्ये ऑल ऑफ दी अबाऊ हाच ऑप्शन करेक्ट असतो. काय, ऑल ऑफ दी अबाऊ हाच ऑप्शन करेक्ट असतो. किंवा बोथ ए अँड बी असा पण ऑप्शन असतो, बोथ ए अँड बी असा पण ऑप्शन असतो, तोच ऑप्शन करेक्ट असतो. किंवा याच्यात अजून पण चान्सेस असतात. 65% हा करेक्ट आहे, पण अजून काय चान्सेस आहेत, तर वरचे उरलेले चान्सेस ए किंवा बी यापैकी आन्सर असणार आहे. पण इथं 0 चान्सेस बनतात की नन ऑफ द अबाऊ, कारण कोणताच एक्झामिनर या पद्धतीने पेपर डिझाईन करत नाहीये. हे मी सांगत नाही, की मागचा रिसर्च सांगतोय. 5 वर्षाचे ज्यावेळेस पेपर अनालिसिस केले त्यावेळेस असं समजलं की या पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर बोथ ए अँड बी हा ऑप्शन जास्त चान्सेस येते येण्याचे, किंवा ए आणि बी यापैकी आहेत पण नन ऑफ द अबाऊ हा ऑप्शन तिथं येत नाहीये. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. आतापर्यंत जे रूल सांगितले त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट आहे काय, तर ज्यावेळेस हे पहा, तुम्हाला कधी मॉक टेस्ट वगैरे देत असताना असं पास झाला असेल की बाबा समजा क्वेश्चन पाहिला, लगेच तुम्हाला वाटलं ह्याचं आन्सर हे,
पहिल्या सेकंदात वाटलं याचा आन्सर हे आहे, तर मोस्ट ऑफ केसेस 80% मध्ये 80% चान्सेस आहेत की तेच ऑप्शन असतो. कसा? तर पहा आता काय लिहिलंय ते आपण वाचूया. रूल द व्हेरी फर्स्ट आन्सर दॅट फील्स राइट इन युअर माइंड इज अ मोस्टली करेक्ट वन. बरोबर? वेळेस म्हणजे क्वेश्चन पाहता पाहता तुम्हाला वाटतं ऑप्शन ए असेल, तर तो बरोबर असतो. का? त्याचं कारण इथं दिलंय. युअर ब्रेन रिमेंबर्स रीडिंग इट बिफोर इवन इफ यू फील लाईक यू फॉरगॉट द ट्रस्ट युअर ब्रेन. म्हणजे काय? तुम्ही ते कधीतरी वाचलेलं असतं. तुम्ही ते काय केलं असतं, कधीतरी वाचलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पटकन असं फ्लॅश होतं, की हाच ऑप्शन बरोबर असणार आहे आणि त्या केसेसमध्ये तोच ऑप्शन बरोबर असतो. पण आपलं चुकतं कुठं? तर आपलं इथं चुकतं. आपण ज्यावेळेस पहिल्या सेकंडला ऑप्शन पाहतो, त्यावेळेस आपल्याला करेक्ट वाटतं. पण नंतर ना हळू आपण ओव्हर थिंकिंग करत अशा स्टेजला पोहोचतो, की 5 मिनिटानंतर तेच ऑप्शन आपल्याला चुकीचा वाटायला लागतो. बरोबर आहे? मग हा ग्राफ आपल्याला असा डिक्लाइन होऊ द्यायचा नाही. जो मला फर्स्ट सेकंडला वाटलंय ना, की तो ऑप्शन करेक्ट आहे, लगेच तिथं टिक करून द्यायचं. नेक्स्ट क्वेशनवर मूव्ह करायचं. कारण ऑलरेडी आपण पेपर अटेम्प्ट केलाय. या टेक्निक्स आपण कधी यूज करतोय? ज्यावेळेस आपल्याकडे शेवटचे काही मिनिटं राहिले असतील आणि आपले काही क्वेशन्स अटेम्प्ट म्हणजे तुक्का मारायचे राहिले असतील, त्याच वेळेस आपण हे करतोय. त्याच्यामुळे काय करायचं? तुमचा पहिला जो गेस आहे, तर तो चेंज करायचा नाही. नंतर ना हळू तुम्ही ओव्हर थिंकिंग करत काय करता, की त्या ऑप्शनला पूर्ण एकदम हे करून टाकता, की तुम्हाला मग 2 ऑप्शन पण बरोबर वाटायला लागतात. काही काही जणांना काय होतं, 4ही पण ऑप्शन बरोबर वाटायला लागतात. ते का? ते फक्त तुमचा माइंड गेम आहे. ओव्हर थिंकिंगमुळे तसं होतं. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन जो तुम्हाला नजरेत आलाय, तर तो तुम्ही इथं क्लिक करून टाकायचा आहे. समजलं? त्याच्यानंतरनं नेक्स्ट म्हणजे काय? आता टेक्निक संपली. तुक्काच टेक्निक झाली इथं. आपण तुक्का टेक्निकमध्ये काय शिकलो हे पहा. याची अॅक्युरसी जर सांगायची म्हटली, तर नॉर्मली 4 पैकी 1 जर बरोबर आलं, तर 25% अॅक्युरसी आहे. पण या टेक्निक्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, की तुमची अॅक्युरसी 65% पर्यंत एन्हान्स करू शकताय. बरोबर आहे? मग तुम्हाला व्यवस्थित पुन्हा एकदा मी सांगतो समजून घ्या, की काय करायचंय. पहिली केस म्हणजे काय? तुमचा 100% पेपर तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. डायरेक्ट गेल्या ही टेक्निक अप्लाय करायची नाहीये. तुम्ही जो अभ्यास केलाय, जो क्वेश्चन येतोय, तो व्यवस्थित सॉल्व्ह करून ठेवायचा आहे. जो येत नाही त्याला मार्क करून ठेवा. मार्क ॲज अ रीड हा ऑप्शन असतो तुमच्याकडे. तो रीड करून ठेवा. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये काय? ह्या सगळ्या टेक्निक्स वगैरे ज्या सांगितल्या रिमूव्ह ऑड वन, ऑड नंबर, त्याच्यानंतर ट्विन्स असेल, नन ऑफ द अबोव्ह ऑप्शन असेल, ऑल ऑफ द अबोव्ह ऑप्शन असेल, तर हा ऑप्शन तुम्हाला गेस करायचा आहे आणि त्याच्यानंतर थर्ड टिकमध्ये ऑल ऑफ द अबोव्ह वगैरे ऑप्शन असतील तर हे करायचं आहे. पण मी तुम्हाला अजून क्लिअरली वॉर्निंग देतो, की गेल्या तुक्का स्ट्रॅटेजीवर तुम्ही हे करू नका, रिलाय होऊ नका. अगोदर पूर्ण पेपर व्यवस्थित सोडवा तुमचा आणि त्याच्यानंतरच ही तुक्का स्ट्रॅटेजी यूज करा. मग हा व्हिडिओ पहिल्यापासून पहा. याच्या सारखेच क्वेश्चन्स अजून वाटल्यास तुम्ही शोधा. ओके. हे जे क्वेश्चन्स सांगितले ना, तुम्हाला जर याचा विश्वास बसत नसेल तर याच्यासारखे क्वेश्चन्स एकदा शोधा. त्याची बॅक टेस्टिंग घ्या आणि मगच ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. पण मी ऑलरेडी हे करून बसलोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. मग काय करायचं? ही जी स्ट्रॅटेजी आहे व्यवस्थित तुम्ही बॅक टेस्ट करा थोडीशी 2-4 क्वेश्चन्सवर. तुम्हाला जमतंय की नाही याची सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस करा. ही जर तुम्ही व्यवस्थित यूज केली तर याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि तुमचं पर्सेंटाईल हे नक्कीच चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकतं. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. त्याच्यामुळे हा व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की आपल्या खाली व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर हाईप नावाचा एक ऑप्शन येतो. मग तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यासारख्या बहुतांश विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर व्हावा, आपलं चॅनल एक्सपांड व्हावा, तर तो हाईप ऑप्शन एकदा क्लिक करा. ऑल द बेस्ट.